शालोम शालोम इंडिया टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज राजुरा शहरात आलो आहे। एक आदिवासी बांधवांनी जे एक मोर्चा काढली आहे, हे कशाबद्दल काढली आहे हे जाणून घेऊया। आज हे राजुरा शहरात कशाबद्दल मोर्चा काढली आहे? जय सेवा। विधान परिषदेची निवडणूक होते, तर तिथले जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, तर यांनी 3 जूनला एक स्टेटमेंट दिलं होतं प्रेस कॉन्फरन्समध्ये की आदिवासी समाजचे सदस्य त्यांना सहकार्य केलं नाही आणि पैशाच्या बळीवर ते गायब झाले, रोजमजेसाठी गेले असे बोलून ते एक आमच्या समाजाचं नाव घेऊन आमच्या समाजाच्या सदस्याला बोलण्यात गेलं। माझं म्हणण्याचं कारण हेच आहे की जे नगरपरिषदेचे सदस्य होते ते सगळे काही फक्त आदिवासी नव्हते, इतर जातीचे पण होते। तर तुम्ही सदस्याला बोलले पाहिजे होते, ना की तुम्ही आमची तिथं बहुतेक काही सदस्य असेल तर तुम्ही डायरेक्ट सदस्याचे नावं घ्या। तुम्ही डायरेक्टली बोलतात की आदिवासी समाज पैशाच्या हिच्यावर त्यांच्या पाठिंबा गेला आणि त्याच्यामुळं माघार घेतला। आणि माझं म्हणणं हेच होतं की तुम्ही जेव्हा नामांकन केले होते 1 तारखेला, तर तेव्हा आमच्या समाजाच्या भरोश्यावर केले होते का? आणि तुम्ही माघार घेतले 4 तारखेला, तर आमच्या समाजाच्या भरोश्यावर घेतलं का? तर त्याच्याबद्दल त्यांनी आमच्या समाजाचा तिथं उल्लेख केल्याबद्दल आम्ही समाजाच्या माध्यमातून सगळं जाहीर निषेध करतो त्यांचं। आणि धन्यवाद। जय श्रीराम। माझं नाव भूपेश रमेश मिश्रा, मी राजुरा नगर परिषदचा नगरसेवक आहे। आत्ताच लगेच काही दिवसा अगोदर होऊ घातलेल्या विधान परिषदचे सदस्य शैलेशजी अग्रवाल यांचं संभाषण असं होते की काही आदिवासी नगरसेवक पैशाच्या बळावर विकले गेले आहे। नगरसेवक विकले गेले आहे त्याबद्दल आम्हाला काही लेनदेन नाही, पण त्यांनी एका समाजाला उद्देशून हा संभाषण केलं आहे। या संभाषणाबद्दल आमचा निषेध आहे आणि आम्ही या माध्यमाद्वारे सर्वांना सांगू इच्छितो की आमचा समाज इतका सस्ता नाही आहे की तुम्ही फक्त आमच्या समाजाला टार्गेट केलं पाहिजे। भविष्यामध्ये अशा चुका होऊ नये या संदर्भात आम्ही हा निषेध नोंदवत आहोत। अग्रवालजी, तुम्ही आमच्या समाजामार्फत आम्ही विनंती करतो की तुम्ही संपूर्ण समाजाची जाहीररित्या माफी मागावी, बस एवढीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे। नमस्कार। सेवा। आज विधानसभा परिषदेचे जे उमेदवार आहेत शैलेशजी अग्रवाल यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की आज आमचे आदिवासीचे मन त्यांनी दुखलेले आहे, असे त्यांचा उल्लेख आहे की आज पैशाने जे आमचे विनंती करणार आहे आमच्या आदिवासीला, असा धोका आमच्या आदिवासीचे मन त्यांनी दुखावलेलं आहे। त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांना अल्ट्रासिटी ॲक्ट त्यांना आपण त्याला काय म्हणतो गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि प्रशासनाला बी विनंती आहे की आमची मागणी आहे ती आम्ही पूर्णपणे करावी।